नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कधी कधी अशा 4 ओळी वाचल्या की आपल्याला असं वाटतं की अरे वा, राजकीय नेते किती क्रिएटिव्ह आहेत. बरं, त्यात जर त्या श्रीमती मेधा कुलकर्णी असतील की ज्या राज्यसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत, ह्या त्याच आहेत की ज्यांना चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीसाठी स्वतःच्या आमदारकीचा त्याग करावा लागला आणि त्या अधूनमधून आपल्या पक्षाच्या धोरणाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करत असतात. म्हणजे त्या बऱ्याच वेळेला असं दिसतं आहे की त्यांच्या मनातल्या भावना ज्या कार्यकर्त्यांच्या पण असू शकतात तशा त्या व्यक्त करतात. डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी आता एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे, /निष्ठावान कार्यकर्ते, आणि पुढं त्यांनी लिहिलंय, कमळाचं चिन्ह आहे, कुछ कह गए, कुछ सह गए, कुछ कहते कहते रह गए. गुलजार साहेबांची त्या 4 ओळी आहेत आणि त्याचा सरळ साधा अर्थ असा आहे की जे काही पुणे महानगरपालिकेतल्या 165 जागांचं तिकीट वाटप एबी फॉर्म देऊन झालेलं आहे, ते काही त्यांच्या मनासारखं झालेलं नाही. म्हणजे त्यांना अपेक्षित असलेले, त्यांच्या कार्यकर्त्यांची सोय असलेली वगैरे. आणि म्हणून मी म्हटलं की कधी कधी ना हे राजकीय नेते ज्या पद्धतीनं ह्या भावना व्यक्त करतात तेव्हा आपल्या लक्षात येते की काहीच अलबेल नाही आहे. बरं, ते फक्त त्यांच्याच पक्षात आहे का? अजिबात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्ण मातेरं झालेलं आहे. ते राजकारण इतकं व्यावसायिक झालं आहे की कार्यकर्त्यांचा नेत्यावर विश्वास नाही, नेत्यांचा पक्षावर विश्वास नाही, पक्षाचा आपल्या सहकारी पक्षावर विश्वास नाही, सहकारी पक्षाला हे माहिती नाही की आज ज्यांच्याबरोबर आहोत तिथं उद्या काय करायचंय. आणि त्यामुळं कोणीच कुठे थांबायला तयार नाही. आणि 8-9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, त्यामुळं कुछ कह गए, कुछ सह गए, कुछ कहना ही चाहते हैं, कुछ सहना ही नहीं चाहते हैं. आणि लोक भीत पण नाही आहेत. पूर्वी कसं होतं की दिवंगत बाळासाहेब ठाकरे असतील तर लोक भ्यायचे, बाळासाहेबांना काय वाटेल. तीच गोष्ट श्री शरद पवार यांच्याबद्दल होती की शरद पवार काहीतरी करतील, आपला गेम होईल. भाजप तर हा शिस्तप्रिय लोकांचा पक्ष, काही राहिलं नाही. आणि त्यामुळंच असं दिसतं आहे की 30 नेत्यांनी ज्या वेळेला आपल्या 116 नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात तिकीट मिळवून दिले, तर हीच परिस्थिती होणार. कुछ कह गए, कुछ सह गए, कुछ कहते कहते रह गए. काय करणार ते? आणि त्यामुळं नातेवाईकच इतके उदंड झालेत की कार्यकर्ते वाऱ्यावर उडालेत. पक्ष ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे संभाजीनगरमध्ये म्हटलं की भाजप हा काय बापाचा पक्ष आहे का, हे फक्त ते भाजप आणि काँग्रेसबद्दलच म्हणू शकतात, कारण उर्वरित पक्ष तर त्यांच्या बापाचेच पक्ष आहेत. त्यामुळे तिथं जे काही करतील, आता जाधवांना जेव्हा श्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली तर त्या फायर ब्रँड आजीसहित अनेकांनी आक्रोश व्यक्त केला. बट हू केअर्स, कारण कुछ कह गए, कुछ सह गए, कुछ कहते कहते रह गए यांना ह्या पक्षाच्या प्रमुखांच्या लेखी शून्य किंमत आहे, शून्य. आणि त्यामुळे मुंबईमध्ये 43 नेत्यांच्या नातेवाईकांना जी तिकीटं दिली आहेत त्याच्यामध्ये भाजपचे 4, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांपैकी 1, ठाण्यात भोईर कंपनीच्या घरातनं 5 जण, नवाब मलिक यांच्या घरातनं 3 जण, आणि एकूणच 30 नेत्यांसह 116 नातेवाईक 30 नेत्यांचे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये 12 नेत्यांच्या नातलगांचं चांगलं झालंय. मुंबईमध्ये 43, मीरा भाईंदरमध्ये 16, नवी मुंबईमध्ये 13, कल्याण डोंबिवलीत मी म्हणालो तसं 12. ही यादी खूप मोठी आहे. बरं, पुन्हा असं आहे की उदय सामंतांचं मला काल असं वाटलं की त्यांना करायचं काय, कहना क्या चाहते हो. कारण काल त्यांनी इथे येऊन सांगितलं की नाही आमची युती तुटलेली नाही, युतीचं मातेरं झालंय, भाजप तुम्हाला बरोबर घ्यायला तयार नाही आहे. कारण त्यांना त्यांचा पक्ष इतका विस्तारलेला, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि बाहेरून आलेल्या लोकांची सोय करायची. त्यामुळे त्यांना डे 1 पासून मला माहिती होतं की त्यांना भाजप बरोबर घेणार नाही. हे गंडले, भरत गोगावले गंडले आधीच्या निवडणुकीत, ज्यांच्याकडे ही दिली होती, नीलम गोऱ्हे गंडल्या, हे उदय सामंत गंडले. त्यानंतर असे लोक ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जागा वाटपाच्या आणि चर्चेत होते, सगळे गणले. आणि त्यामुळं कुठे कुठे कोण वेगळं. महायुती 22 ठिकाणी तुटली आहे. जालना, परभणी, अमरावती, लातूर, पिंपरी चिंचवड, अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मालेगाव, नांदेड, नागपूर, सांगली, नाशिक, धुळे, पुणे,
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई, विरार ह्यापैकी मुंबई सोडली तर सगळीकडे महायुती तुटली. मग या कुठे तुटली? 27 ठिकाणी. नागपूर, मालेगाव, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सांगली, कोल्हापूर, जळगाव, पुणे, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई, विरार. महाविकास आघाडी केवळ 5 ठिकाणी एकत्रित आहे. भाजप, राष्ट्रवादी 2 ठिकाणी एकत्रित आहे. भाजप, शिवसेना 6 ठिकाणी एकत्रित आहे. महायुती प्रत्यक्षामध्ये तिथे पण इचलकरंजीत मैत्रीपूर्ण लढती आहेत, पण इचलकरंजी, कोल्हापूर, जळगाव आणि पनवेल ह्या 4च ठिकाणी प्रत्यक्षात महायुती आहे. काँग्रेस, वंचित आघाडी एका ठिकाणी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार ते 1 ठिकाणी आहेत. काँग्रेस, युबीटी, मनसे आणि राष्ट्रवादी 4 ठिकाणी आहेत. शिवशाही आघाडी 1 ठिकाणी. बाकीच्या सगळ्या ठिकाणी मातेरे आहे. सर्वच पक्षामध्ये तुफान बंडखोरी झालेली आहे. सर्वाधिक बंडखोरी जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये झालेली आहे. त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे पुण्यामध्ये त्यांचं बळ आहे तर त्यांनी तो प्रयोग केला की पुण्यातल्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांना तिकीटं दिली नाहीत. उर्वरित ठिकाणी मात्र आनंदच आहे. कुछ कहेगे, कुछ सहेगे, कुछ कह नहीं पाए. वही आहे भाई, कुछ कह नहीं पाएगे. कारण पर्याय काय आहे? मुंबईमधल्या 8 प्रमुख राजकीय पक्ष, ज्याच्यात शिवसेना, उद्धवसेना, भाजप ह्या सगळ्या पक्षामध्ये तुफान बंडखोरी झालेली आहे. शिंदे सेनेच्या अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. एकच प्रभाग बघा, शिंदे सेनेचे दहिसर विभाग प्रमुख भूपेंद्र कवडी, प्रभाग 8 मध्ये त्यांची पत्नी अमृता कवडी, प्रभाग 26 मध्ये शाखा प्रमुख सचिन केळकर, प्रभाग 51 मध्ये गोरेगाव दिंडोशीचे विधानसभा प्रमुख गणेश शिंदे यांची कन्या श्रेया शिंदे, प्रभाग 67 मध्ये राजू नेटके, प्रभाग 71 मध्ये उत्तर मुंबईमध्ये लोकसभा सहसमन्वयक जितेंद्र जनवाळे यांची कन्या अजिता जानावळे, ह्या सगळ्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय. ज्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निकराची लढाई लढायची आहे तिथेही 193 प्रभागातल्या उद्धव सेनेचे उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात बंडखोरी झाली आहे. वरळीतल्या शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. उद्धव सेनेचे पदाधिकारी सूर्यकांत बिर्जे, रोनाल्ड लाड यांनी पक्षाकडे राजीनामा दिलेत. प्रभाग 59 मधून सचिन शिवेकर यांनी बंडखोरी केलेल्या मातेर झाल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं. आणि आता काय म्हणतील नेते सांगतो मी तुम्हाला. ते म्हणतील आता एवढ्या वर्षानंतर निवडणुका होतात, तर ते साहजिक आहे, बरोबर आहे. पण असं आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये कार्यकर्त्यांना तुम्ही भांडायला मोकळं ठेवलं. कारण खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुका झाल्या, तिथे कार्यकर्त्यांनी नेत्यांचं मनापासून काम केलं आणि ते काम झाल्यानंतर मग असं होतं आहे. आणि याची परिणिती झाली आहे की कुछ कहेगे, कुछ सहेगे, कुछ कह नहीं पाए, कुछ कह नहीं पाएगे ना काही अर्थ नाही आहे. कारण ते एरवी तेवी सतरंजाच उचलणार होते, ते सतरंजाच उचलत राहतील. ज्याचा न्यूसेन्स व्हॅल्यू सगळ्या क्षेत्रामध्ये अधिक चांगला, त्याच माणसाला जनमान्यता, पक्षमान्यता आणि त्याचबरोबर तो जर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत असेल तर बॉसची मान्यता मिळते, असा आता सार्वत्रिक अनुभव आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. थांबूया आपण.